आणि आता सविस्तर वृत्त पाहूयात। मंत्री संजय शिरसाट यांनी एमआयएम पक्षाचे निवडणुकीतील पतंग चिन्हच गोठवण्याची मागणी केली आहे। त्याचं कारण म्हणजे 15 जानेवारी रोजी महानगरपालिका निवडणूक होत आहे। 14 जानेवारीला मकर संक्रांत सण आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात सणाच्या निमित्तानं पतंगाचा वापर करून आचारसंहिता भंग करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो असा दावा शिरसाटांनी केला आहे। शिवसेनेची मागणी ही हास्यास्पद असल्याची प्रतिक्रिया एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी दिली आहे। शिवाय ही मागणी करणाऱ्यांना भारतरत्न द्यावा असं सुद्धा जलील म्हणाले। एमआयएमच्या पक्षचिन्हासंदर्भात शिवसेनेचे मंत्री आणि आमदार संजय शिरसाट यांनी नेमकी मागणी काय केली आहे या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी। महानगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता लागलेली आहे आणि निवडणुका 15 तारखेला होणार आहे। त्यापूर्वीच एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतोय, तो म्हणजे निवडणुकीच्या काळात संक्रांत सण आहे आणि अशा संक्रांतीत पतंग मोठ्या प्रमाणात उडवले जातात आणि या पतंग हे एमआयएमचं चिन्ह आहे, त्यामुळे यावर आता आक्षेप घेतला जातोय। माझ्यासोबत मंत्री संजय शिरसाट साहेब आहे। सर, पतंग हा एमआयएमचा चिन्ह आहे, आपण बघतो गेल्या अनेक वर्षापासून त्यांना मिळतोय। संक्रांत आणि निवडणूक समोरासमोर आली, एकाच वेळी आलेले आहे, त्यामुळे कसं बघता या सगळीकडे आणि तुमची काय भूमिका असेल? संक्रांतीच्या सणामध्ये पतंग हा 8-10 दिवस उडवला जातो। हा काही एका दिवसाचा कार्यक्रम नाही आणि लाखोने करोडो पतंग या टायमाला विकल्या जातात आणि हे एका पक्ष त्याच पिरियडमध्ये जेव्हा महानगरपालिकेची निवडणूक आहेत त्याच्यामध्ये त्या पक्षाचं चिन्ह जर पतंग असेल तर त्यांना त्याचा फायदा होऊ शकतो। म्हणजे काही न करता पतंग हा प्रत्येकाच्या हातात, हे जे काही चित्र आहे, मला वाटतं निवडणूक आयोगाने याची गंभीरपणे दखल घेतली पाहिजे। मी सुद्धा उद्या निवडणूक आयोगाकडे जाणार आहे आणि त्यांना सुद्धा सांगणार आहे की सार्वत्रिक निवडणुकीमध्ये ज्याचा वापर किंवा ज्याच्यामुळे मतदार इफेक्ट ज्यांच्यावर होतो, तर अशा गोष्टीला प्रतिबंध करणं हे निवडणूक आयोगाचं काम आहे। जसे आपण आचारसंहिता लावतो आणि साधी घोषणा जरी केली आणि त्याचा मतदानावर जर परिणाम होत असेल, मतदारावर जर परिणाम होत असेल, तर त्या करायला बंदी येईल किंवा त्याच्यावर आचारसंहितेचा भंगाचा गुन्हा आपण दाखल करतो। म्हणून अशा या निवडणुकीमध्ये मला तरी वाटतं की पतंग हे चिन्ह जे एमआयएमचं आहे ते गोठवलं पाहिजे आणि या निवडणुकीनंतर जर हे सण नसता तर आम्हाला काही ऑब्जेक्शन घ्यायचं काही कारणच नाही। होते शिरसाट साहेब, आणि जे एमआयएमचं पक्षाचं चिन्ह आहे पतंग, हे ऐन संक्रांतीच्या सणात निवडणूक येते, त्यामुळे याचा प्रचार होऊ शकतो, त्यामुळे हे चिन्ह गोठवण्याची मागणी त्यांनी केलेली आहे। याबाबत ते थेट निवडणूक आयोगाला पत्र लिहून तशी मागणी देखील करणार आहे। मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर। दरम्यान शिरसाट यांच्या पतंग चिन्ह गोठवण्याच्या मागणीवरून जलील यांनी ही सर्व हास्यास्पद मागणी असल्याचं म्हटलं आहे। अशी मागणी करणाऱ्या मंत्र्यांना भारतरत्न दिलं पाहिजे असं सुद्धा जलील यांनी म्हटलं आहे। महानगरपालिका निवडणुकांची घोषणा झाली आहे आणि ज्या दिवशी मतदान आहे त्याच काळात मकर संक्रांत सण साजरा केला जाणार आहे आणि मकर संक्रांत सण म्हटलं की पतंग हे आलंच आणि त्यामुळेच या सगळ्या मुद्द्यावरून मंत्री संजय शिरसाट यांनी आक्षेप घेतला आहे पतंगावर, कारण हे निवडणूक चिन्ह एमआयएमचं आहे आणि निवडणूक काळात यामुळे आचारसंहिता भंग होऊ शकते असं त्यांचं म्हणणं आहे। यासाठी ते निवडणूक आयोगात यावर बॅन करण्याची मागणी देखील करणार आहे। कसं बघता या सगळ्या मागणीकडे? ते इलेक्शन कमिशनला जाणार आहे हे मागणी करण्यासाठी। मी देशाच्या पंतप्रधानाकडे जाणार आहे हे मागणी करण्यासाठी या माणसाला भारतरत्न द्या, कारण भारतरत्नापेक्षा हे माणूस कमी होऊ शकत नाही, त्याला हेच मिळायला पाहिजे। आता तुम्ही विचार करा, म्हणजे किती हास्यास्पद गोष्ट आहे। लोक तुमची खिल्ली उडवतील की मकर संक्रांती दरवर्षी आपण साजरा करतो, आपण हिंदूंचे नेते आहे। यावेळी आता निवडणूक आयोगाने जे वेळ ठरवलेला आहे त्याच काळात मकर संक्रांती येत आहे। तुम्ही ते साजरा करणार का नाही आहे मला बघायचं आहे। मी तर नक्की यावेळी तुमच्या जे मोठा सण आहे ते पूर्ण जे परंपरानुसार जे आपण पतंग उडवायचा जे कार्यक्रम करतो ना, त्या पतंग मी उडवणार यावेळी। होते इम्तियाज जलील आणि शिरसाट यांनी जी मागणी केली आहे त्यावर हे सगळे हास्यास्पद आहे आणि त्यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा असं म्हणत खोचक टोलाही लगावला आहे। मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर।